सुरुवात आहे 5वी परिसर अभ्यास भाग 1 आणि आपला धडा 6वा चालू आहे. पहा, नियम सर्वांसाठी. तर याच्यामध्ये आपण पहिलं नियम आहे सगळ्यांसाठी सारखेच आहेत, काही समान आहेत. सार्वजनिक जीवनातले नियम, कौटुंबिक जीवनातले नियम, त्याचे काही एक्झाम्पल्स वगैरे मी तुम्हाला सांगितले होते. आता काय आहे की नियम आहे. तर आता आपल्याला पुढे पाहायचं की आपल्या जीवनात आपण अनेक रूढी परंपरांचं सुद्धा पालन करतो. हो, अगदी आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये विविध प्रकारच्या रूढी आहेत, परंपरा आहेत, त्या आपण साजऱ्या करत असतो. आत्ताच आपण गौरी गणपती केले की नाही घरामध्ये, गणपती बाप्पा, महालक्ष्म्या, ते काय आहेत, रूढी परंपरा आहेत. आता सध्या पितृ पंधरवडा चालू आहे की नाही, सध्या पितृ चालू की नाही. हा, ज्याच्या घरी पितृ तोच आपला मित्र. हा, मस्त खीर वगैरे, ते काय आहेत, रूढी परंपरा आहेत. आता आपण नवरात्र साजरा करणार आहोत 9 दिवसाचा, त्या काय आहेत, रूढी परंपरा आहेत. अगदी आपल्या आपणच नाही, आपले आई वडील, आजी आजोबा, आपले परिचित नातेवाईक सगळेच जण या रूढी परंपरा पाळतात. आणि ह्या आपल्याला वाटतं कशासाठी असतील बाबा ह्या रूढी परंपरा, काय म्हणून चालू असतील. हो, कशामुळे ह्या रूढी परंपरा चालू असतील, उगाच छान खर्च होतो की नाही, वेळ वाया जातो की नाही. पण तसं नाहीये. हे रूढी परंपरा, सण समारंभ कशासाठी साजरे करायचे. आता ह्या वर्षी द्या सोडून, माणूस माणसाच्या जवळ येईना झालाय. पण ह्या रूढी परंपराच्या माध्यमातून, सणावारांच्या माध्यमातून काय होतात, आपल्या घरी पाहुणे येतात किंवा आपण दुसऱ्यांच्या घरी जातो की नाही. हो, हळदी कुंकू जातो की नाही. मग त्या हळदी कुंकाच्या माध्यमातून काय होतं, अगदी आपल्याकडे, आपल्या आईकडे, ताईकडे त्यांचे फ्रेंड्स येतात. आपली आई ताई दुसरीकडे काय होते, हळदी कुंकाला. ह्या आणि विविध प्रकारचे जे आहेत, मी म्हणालो की किंवा महालक्ष्म्याला आपण पाहत असतो की ह्या वर्षी ते सोडून, ह्या वर्षी अपवाद आहे, सगळ्याच गोष्टीला अपवाद आहे कोरोनामुळं. पण एरवी काय होतं, आपण म्हणतो हा महालक्ष्म्याला माझे काका आले होते गावावरनं, 3 दिवस राहिले, 4 दिवस राहिले, त्यांचा मुलगा राहिला, आम्ही छानपैकी खेळलो. आपण असं म्हणतो की ह्या रूढी, किंवा गणपती उत्सव आहे किंवा नवरात्र उत्सव आहे, ह्या रूढी परंपराच्या माध्यमातून लोक एकत्र येत होते, पाहुणे एकत्र येत होते आणि आनंद घेत होते. आता एवढंच नाहीये की आपल्या काही रूढी तर इतक्या छान आहेत की काही पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी सुद्धा काही रूढी परंपरा पाळल्या जातात. उदाहरण सांगा बरं, एखादं की ज्याच्यामध्ये पर्यावरणाचं रक्षण होतं. कोणती रूढी परंपरा आहे, वटपौर्णिमा. हो, त्या वटपौर्णिमेला ते छान त्या वडाच्या झाडाभोवती दोरा गुंडाळतात, त्याला एक देवत्वाचा दर्जा दिलेला आहे. हा देव आहे, त्याला कोणी तोडतं का हो, कुऱ्हाड घेऊन तोडतं का, नाही तोडत, नको. म्हणजे याच्यातून काय होतं, ह्या रूढी परंपरामधून काय होतं, पर्यावरणाचं सुद्धा काय होतं, संतुलन राखल्या जातं. आणि काय होतं की हे जे आहे रूढी परंपरा, आणि अजूनही काय आपल्या जीवनामध्ये, पर्टिक्युलरली आपल्या भारतीयांच्या जीवनामध्ये, महाराष्ट्रीयांच्या जीवनामध्ये कोणतं आहे, अहिंसा आणि शांतता. हे सुद्धा काही नियम आहेत, हे सुद्धा काही मूल्य आहेत जे आपण पाळतो. आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये पाळतो, आपल्या सार्वजनिक जीवनामध्ये पाळतो. पण एक गोष्ट आहे, पहा, आता आपण रूढी परंपरांचाच विचार केला तर मी आता म्हटलं चला ह्या रूढी परंपरानिमित्त लोक एकत्र येतात, पाहुणे एकत्र येतात, फ्रेंड्स एकत्र येतात. पण सगळ्याच रूढी परंपरा काही चांगल्या नाही आहेत बरं का. सगळ्याच रूढी परंपरा चांगल्या नाहीत. अगदी काही रूढी परंपरा ह्या अगदी अयोग्य पण आहेत, ज्या बंद करायला पाहिजे, त्या अनिष्ट आहेत. त्याच्यामुळे काय होतं की काही रूढी परंपरामुळे काय होतं, आपल्या फायद्याच्या नाही, समाजाच्या फायद्याच्या नाही. त्याच्यामुळे काय होतं, जातीभेद तयार होतो. काय तयार होतो, जातीभेद तयार होतो. त्या जातीमध्ये भांडणं व्हायची शक्यता असते, विषमता वाढायची शक्यता असते. तर अशा काय आहे की अशा रूढी परंपरा काय करायला पाहिजेत, नष्ट करायला पाहिजेत. आता बऱ्याच वेळा, आता मग कोणत्या आहेत तुम्ही म्हणता सर एक्झाम्पल द्या बरं, की जसं तुम्ही आता सांगितलं की पर्यावरणाच्या फायद्याची रूढी परंपरा कोणती आहे, तो वटपौर्णिमा आहे. तर तसं अनिष्ट रूढी कोणत्या आहेत, तो सती जाणं. हो, आपण आता सिरियलमध्ये वगैरे पाहत असू की नवरा मेल्यानंतर त्या बायकोनं त्याच्या चितेवर स्वतःचा जीव द्यायचा, अशी रूढी परंपरा होती भारतामध्ये मागे.
ती बंद केली. सती प्रथा किंवा अस्पृश्यता ते सुद्धा काय झालं, निर्मूलन झालेलं आहे. त्यानंतर काय आहे किंवा जादू टोना. आपण म्हणतो अरे बापरे, कोणाचं काही वाईट झालं की त्यांनी माझ्यावर करणी केली, त्याने माझ्यावर जादू टोना केला, त्यानं काहीतरी माझ्या विरुद्ध षडयंत्र रचलं, अशा सुद्धा काही रूढी परंपरा होत्या. आणि ह्या अनिष्ट, तुमच्या माहितीसाठी सांगतो बरं का, फार महत्वाचं आहे की अशा अनिष्ट रूढी परंपरावर बंधन घालणारा राज्य भारतामध्ये कोणतं असेल तर आपला महाराष्ट्र आहे. हो, पहिल्यांदा त्यानं काय केलेले, हे जे काय अनिष्ट रूढी आहेत जादू टोण्यासारख्या, याच्यावर काय केलं, याच्या विरुद्ध कायदे केले. महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे, लक्षात ठेवायचं. आपल्याला रिकाम्या जागेला ट्रू फॉल्सला येईल की हे काय आहे, महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. कारण काय होतं की चुकीच्या रूढी परंपरा जर का आपण फॉलो केल्या, आपण चालूच ठेवल्या, तर काय होतं, भांडणं होतात, लोकांच्या वाट्याला उपेक्षा येते, त्यांना प्रगतीची संधी भेटत नाही. आणि याच्यामुळे बऱ्याच जणांना काय होतं, शिक्षण भेटत नाही. शिक्षण भेटलं नाही की चांगली नोकरी भेटत नाही, चांगला कामधंदा भेटत नाही. आणि चांगला कामधंदा नाही भेटला की त्याला बिचारायला काय येते, त्याच्या वाट्याला गरिबी येते. त्याला काही काही रूढी परंपरा सुद्धा काय आहेत, कारणीभूत आहेत. आणि आपण काय केलं पाहिजे, ह्या सगळ्या रूढी परंपरा नष्ट करायला पाहिजे. हे आपले सामाजिक प्रश्न आहेत. हे पहा, इथं तुम्हाला फार छान दिले पान क्रमांक 30 वर की आपले सामाजिक प्रश्न म्हणून 4 गोल केलेत बघा. की त्याच्यामध्ये हे पहा, निरक्षरता, की आपल्याकडं बरेच लोक शिकत नाहीत, त्यांना काहीच अक्षर वाचन करता येत नाही, लिहिता येत नाही, काहीच नाही. त्याच्यानंतर जादू टोना किंवा अंधश्रद्धा, हे आहे नंबर 2. त्याच्यानंतर काय, बालविवाह, हो ही सुद्धा एक अनिष्ट रूढी. आणि बाल कामगार, हे काय येतं, हे आपले काही अनिष्ट अशा काय आहेत रूढी परंपरा आहेत किंवा आपले सामाजिक प्रश्न आहेत. आता याच्यासोबत आपण पर्यावरण रक्षण सुद्धा केलं पाहिजे. आता पर्यावरण कशाला म्हणायचं, मी तुम्हाला मागच सांगितलेले की आपण घराच्या बाहेर पडल्यानंतर जे काय आहे त्याला काय म्हणायचं, पर्यावरण. आपल्या सभोवतालची झाडं, आपले सभोवतालची माती, प्राणी, हवा, पाणी, सगळ्याला काय म्हणायचं, पर्यावरण म्हणायचं. आणि जसं आपल्याला सामाजिक प्रश्न सोडवायचे, अनिष्ट रूढी परंपरावर मात करायची, अगदी तसंच आपल्याला पर्यावरणाचं संरक्षण सुद्धा करायचंय. कारण पर्यावरणामधूनच आपल्याला आवश्यक अशा गोष्टी भेटत असतात. आपल्याला अन्न कुठून भेटतं, शेतातून म्हणजे मातीतून. प्यायला पाणी निसर्गातून भेटतं, सूर्यप्रकाश निसर्गातून भेटतो, हवा निसर्गातून भेटते. आणि आपण जर का या पर्यावरणाचं संरक्षण केलं नाही तर पुढल्या पिढीसाठी सुद्धा पाहिजे की नाही. हो, पाणी पुढल्या पिढीला प्यायला लागणार नाही का, शेत जमीन लागणार नाही का, आणि आपण सगळी नष्ट केली तर चालेल का, नाही. ती पुढल्या पिढीसाठी सुद्धा आजच आपण काळजीपूर्वक वापरली पाहिजे. या पद्धतीने आपला हा 6वा धडा संपलेला आहे. थँक्यू.